असं म्हणतात की आपल्या भूत, भविष्य आणि वर्तमानाचा पासपोर्ट म्हणजे शिक्षण. अनेकांच्या भविष्याला आकांक्षांचे पंख देणारे महाविद्यालय म्हणजे संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय, अर्थातच ADCET. विद्येच्या या मंदिरात आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आष्ट्यासारख्या निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून माजी ग्राम विकास मंत्री माननीय अण्णासाहेब डांगे यांनी ADCET ची स्थापना 1999 साली केली आणि तरुणाईच्या स्वप्नांना खऱ्या अर्थानं पंख मिळाले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्न आणि AICTE नवी दिल्ली आणि महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त असे हे अभियांत्रिकी महाविद्यालय संस्थेचे सचिव ॲडव्होकेट चिमणभाऊ डांगे यांच्या तरुण तडफदार नेतृत्वाखाली आणि प्रयोगशील शिक्षक असणाऱ्या कार्यकारी संचालक प्रोफेसर RA कनाई यांच्या कल्पक आणि भविष्यवेधी मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रात ज्ञानयज्ञ चेतवत आहे. ADCETचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट ठरलेल्या आउटकम बेस्ड एज्युकेशन शिक्षण पद्धतीचा प्रभावी वापर. ADCET मध्ये केवळ शिक्षण प्राप्ती हे ध्येय नसून प्रत्यक्ष अभियंता म्हणून काम करताना त्यासाठी लागणारं व्यावसायिक कौशल्य, ज्ञान आणि सातत्यानं काहीतरी नवीन आजमावू पाहण्याची, प्रयोग करण्याची वृत्ती जोपासणं आणि त्यांचा विकास करणं हे उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवलंय. ADCET म्हणजे उच्च शिक्षणासाठी एक सर्वोत्तम पर्याय आहे. महाविद्यालयाच्या प्रशस्त इमारती, हॉस्टेल्स, प्रयोगशाळा, सुमारे 200 पेक्षा जास्त गुणवत्तापूर्ण शिक्षक वर्ग, अभ्यासासाठी उत्तम आणि प्रशस्त लायब्ररी आणि अभ्यासाइतकंच क्रीडा गुणांना महत्त्व देणारं आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, या सर्व सुविधा ADCET कॅम्पसला एक आदर्श कॅम्पस बनवतात. केवळ पुस्तकी इंजिनियर नव्हे तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी आणि स्मार्ट इंजिनियर बनवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या सुविधांनी युक्त असा हा कॅम्पस आहे. चेंज इज द इसेन्स ऑफ लाईफ हे लक्षात घेऊन या ठिकाणी सातत्यानं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असतात आणि त्याचा परिणाम म्हणून उत्कृष्ट निकाल आणि जोडीला एक परिपूर्ण पर्सनॅलिटी घेऊन इथला विद्यार्थी बाहेर पडतो. या योगदानामुळं भारतातील विविध प्रांतातून अगदी काश्मीर ते कन्याकुमारी इथून विद्यार्थी या महाविद्यालयात प्रवेश घेणं पसंत करतात. ADCETनं सर्व पात्र अभ्यासक्रमांना नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन NBA यांच्याकडून मूल्यांकन प्राप्त केलं असून NAC बँगलोर यांच्याकडूनही A++ दर्जा प्राप्त केला आहे. हे मूल्यांकन महाविद्यालयानं सातत्यानं राबवलेल्या विविध उपक्रमांचे फलित आहे. 2017 सालापासून विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांच्या शिफारसीनुसार शिवाजी विद्यापीठानं या महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा दिला. महाविद्यालयाचा स्वतःचा अभ्यासक्रम आणि स्वतःची परीक्षा पद्धती एवढ्यापुरतीच ही स्वायत्तता मर्यादित नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि रोजगाराभिमुख शिक्षण पद्धती यावर महाविद्यालयाचा भर आहे. संपूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जातं. लेखी परीक्षेबरोबरच प्रश्नमंजुषा, मिनी प्रोजेक्ट्स, प्रेझेंटेशन्स, तोंडी परीक्षा इत्यादी वेगवेगळ्या परीक्षा पद्धतींचा समावेश असतो. इतर महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापक आणि त्याबरोबरच उद्योग जगतातील नामांकित व्यक्तींचं मार्गदर्शन अभ्यासक्रम तयार करताना आवर्जून घेतलं जातं. त्यामुळं उद्योग जगताला अपेक्षित असं शिक्षण विद्यार्थ्याला देता येतं. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्यासाठी दरवर्षी इंडस्ट्रियल ट्रेनिंग, इंडस्ट्रियल व्हिजिट, जास्तीत जास्त प्रात्यक्षिकांवर भर, दरवर्षी मिनी प्रोजेक्ट अशा विविध गोष्टींचा समावेश देखील अभ्यासक्रमांमध्ये केला जातो. आपल्या शाखेच्या अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्याला दुसऱ्या शाखेमधील काही विषय शिकण्याची इच्छा असल्यास त्याचीही मुभा विद्यार्थ्यांना दिली जाते. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत मिळवलेल्या यशामुळं शिवाजी विद्यापीठाकडून या महाविद्यालयास विशेष गुणवत्तेचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय. महाविद्यालयाच्या तंत्र शिक्षणामधील योगदानामुळं या महाविद्यालयास नवभारत टाइम्सतर्फे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ द इयर 2021 या पुरस्कारानं सन्मानित केलंय.
तसंच इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन नवी दिल्ली यांच्याकडून शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी सर VVR शेषाद्रीराव गुद्दाल वेल्लुरू इंजिनिअरिंग कॉलेज नॅशनल अवॉर्ड फॉर द बेस्ट प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज या पुरस्कारानं सन्मानित केलंय. सध्या अभियांत्रिकी पदवीच्या एकूण 9 विभागांमधून तंत्र शिक्षण क्षेत्रामध्ये ADCET सर्वोत्तम योगदान देत आहे. करिअरच्या वेगवेगळ्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील यासाठी महाविद्यालय कायम कटिबद्ध आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा महाविद्यालयाचा महत्त्वपूर्ण विभाग. 1999 मध्ये सुरू झालेल्या या विभागाची सध्या प्रवेश क्षमता 120 एवढी आहे. या विभागातील एकूण 21 विविध प्रयोगशाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रयोगशीलतेला सातत्यानं चालना देण्याचं काम सुरू असतं. याचाच परिपाक म्हणून या विभागातील विद्यार्थ्यांनी उद्योग जगताला आणि समाजाला उपयोगी अशा 200 पेक्षा अधिक यंत्रांची निर्मिती केली आहे. केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार विमान क्षेत्र नवीन उंची गाठत असताना विद्यार्थ्यांना हमखास नोकरी मिळवून देणारी ब्रांच म्हणून उल्लेख होणारा विभाग म्हणजे एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. हा विभाग सुरू करणारे हे महाराष्ट्रातील दुसरे महाविद्यालय आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढलेली हवाई वाहतूक आणि हवाई वाहतूक क्षेत्रातील वाढणाऱ्या नोकरीच्या संधी याचा विचार करून हा विभाग 60 विद्यार्थी क्षमतेसह 2013 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. या विभागांमध्ये उपलब्ध असलेल्या 13 प्रयोगशाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यानुभव मिळावा यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील असलेलं दिसतं. अमेरिकन बनावटीचे सेस्ना 152 हे चालू स्थितीतील विमान महाविद्यालयानं विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध करून दिलंय. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या विमानांची इंजिन सुद्धा विद्यार्थ्यांना इथे अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांसाठी स्वप्नवत वाटणारी 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजी सुद्धा या विभागात उपलब्ध करून देण्यात आली आहे. इंटरनेटच्या युगात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारा विभाग म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग. या विभागाची स्थापना 2001 मध्ये झाली. या विभागाची सध्याची क्षमता 120 विद्यार्थी इतकी आहे. एकूण 14 लॅब आणि 200 पेक्षा जास्त लेटेस्ट कम्प्युटर सिस्टीम्स असलेला हा विभाग विद्यार्थ्यांना 100% प्लेसमेंटची खात्री देतो. 2021 पासून बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्स अँड सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हे 2 नवीन विभाग सुरू करण्यात आले आहेत. ADCET मध्ये अद्ययावत सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग 60 प्रवेश क्षमतेसह वर्ष 2010 पासून कार्यरत असलेला दिसतो. 13 अद्ययावत प्रयोगशाळा, टोटल स्टेशनद्वारे सर्वेक्षण, ड्रोनद्वारे सर्वेक्षण, कॉन्क्रीट टेस्टिंग, स्टील टेस्टिंग, स्ट्रक्चरल ऑडिट, ग्रीन ऑडिट, थर्ड पार्टी ऑडिट, माती परीक्षण, पाणी परीक्षण यासारख्या कन्सल्टन्सी सेवा देखील हा विभाग उपलब्ध करून देतो. या विभागातील विद्यार्थ्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्राबरोबरच IT क्षेत्रात तसंच शासकीय सेवांमध्ये देखील आपला ठसा उमटवला आहे. सुजलाम सुफलाम अशा या आपल्या भूमीमध्ये प्रयोगशीलतेची गरज ओळखून ADCETनं 2019 साली फूड टेक्नॉलॉजी हा विभाग सुरू केला. लवकर खराब होणाऱ्या पदार्थांवर प्रक्रिया, पदार्थ जास्त दिवस टिकवण्यासाठी संशोधन, वेळेची बचत आणि सहज प्रक्रियेसाठी प्रयत्न, नावडत्या पदार्थांना नवी रुचकर चव देणारे संशोधन, शरीराला हानिकारक रसायनांचा वापर न करता अन्न पदार्थ टिकवण्याची प्रक्रिया सुलभ करणे, पदार्थांची पोषक मूल्य वाढवणारं संशोधन, अन्न पदार्थांची पोषण मूल्य आणि गुणवत्ता तपासणी आणि त्याप्रमाणे सुधारणा, अन्न पदार्थांचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी योग्य प्रकारचे आणि नैसर्गिक समतोल साधणारे पॅकेजिंग या आणि इतर अनेक गोष्टींचा अभ्यास या विभागातर्फे 10 विविध प्रयोगशाळांच्या माध्यमातून केला जात आहे. विद्यार्थ्यांचा संशोधनपर सहभाग आणि चाकोरी बाहेर विचार करत तयार केलेले विविध प्रोडक्ट्स उत्साहवर्धक आहेत. विद्यार्थ्यांनी केलेल्या काही प्रोडक्टसाठी पेटंट मिळवण्याकरता महाविद्यालय प्रयत्नशील आहे. 2004 साली 120 विद्यार्थी क्षमतेनं सुरू झालेला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा विभाग विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अतिशय आधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा 12 प्रयोगशाळा हे या विभागाचं वैशिष्ट्य.
या विभागातील शिक्षकांनी आपल्या संशोधनाद्वारे एकूण 10 पेटंट मिळवत विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केलाय. महाविद्यालयानं उपलब्ध करून दिलेल्या उपकरणांचा फायदा घेत समाजोपयोगी आणि नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट करत विविध नामवंत कंपन्यांमध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचा इंजिनिअरिंगचा पाया भक्कम करण्याचं काम बेसिक सायन्स विभागातर्फे केलं जातं. प्रथम वर्षासाठी वेगळे वर्ग आणि अद्ययावत प्रयोगशाळा उपलब्ध करून देणारे ADCET हे कदाचित पहिले महाविद्यालय असावे. विद्यार्थ्यांनी केलेले अभिनव प्रोजेक्ट्स प्रोडक्टच्या स्वरूपात समाजाला मिळावेत आणि विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्याची संधी मिळावी, यासाठी 2022 साली टेक्नो हब या स्मॉल स्केल इंडस्ट्रीची स्थापना ADCET न केली आहे. महाविद्यालयाचे गौरवस्थान म्हणजे 2012 साली नव्यानं निर्मित केलेले सुमारे 25,000 स्क्वेअर फूट इतके क्षेत्रफळ असलेले 3 मजली ग्रंथालय. या ग्रंथालयामध्ये सुमारे 80,000 पुस्तकं उपलब्ध असून वेगवेगळ्या विषयांमधील सुमारे 1,000 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्स, 3,000 ऑनलाईन जर्नल्स आणि डिजिटल लायब्ररी या ग्रंथालयाला सुसज्ज बनवते. ग्रंथालयामध्ये बसून मुलांना अभ्यास करता यावा यासाठी 300 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांसाठी स्वतंत्र रीडिंग रूमची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांची शारीरिक आणि मानसिक प्रगती लक्षात घेत संस्थेनं 22,000 स्क्वेअर फुटांचे 3 मजली अद्ययावत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारले आहे. या कॉम्प्लेक्समध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, इनडोअर कबड्डी ग्राउंड, टेबल टेनिस कोर्ट, बिलियर्ड, अद्ययावत जिमखाना, म्युझिक हॉल, योगा हॉल इत्यादी सोयी सुविधा विद्यार्थ्यांना एक परफेक्ट ॲथलीट बनण्यास मदत करतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबद्दल जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल विषयांसंदर्भात त्यांना प्रथम वर्षांपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ट्रेनर्सकडून ट्रेनिंग उपलब्ध करून देतो. याचा फायदा आम्हाला विद्यार्थ्याला नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी होतो आहे. विद्यार्थी आत्मविश्वासानं मुलाखतीला सामोरे जाताना दिसत आहेत आणि करिअरच्या चांगल्या संधी त्यांना उपलब्ध होत आहेत. ADCET महाविद्यालय म्हणजे विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण शिक्षण आणि परफेक्ट करिअरचा राजमार्ग आहे. आम्ही फक्त विद्यार्थी नाही तर एक संपूर्ण व्यक्तिमत्व घडवतो. तुमच्या आकांक्षांना नवे पंख देणारे हे गुरुकुल म्हणजे तुमच्या उद्याच्या सोनेरी करिअरची ग्वाहीच ठरेल. या ज्ञानाला प्रयत्न, संशोधन आणि मेहनतीची जोड देत नवे क्षितिज विस्तारूया. संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आष्टा अँड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. फोन 8600 600 700. ईमेल ID info@adcet.in.